बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया 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 शरण मी आलो तुझ्या पाया शरण मी आलो तुझ्या पाया बाळूमामाचं जरी नाव घेतलं देवाचं जरी नाम घेतलं तर सांगू इच्छितो जर भोजन करताना जरी बाळूमामाचं नाव घेतलं तर देवाचं जरी नाम घेतलं तर प्रसाद तयार होतं काम करताना जरी बाळूमामाचं नाव घेतलं देवाचं जरी नाम घेतलं तर कर्मभक्ती तयार होतं चालताना जरी बाळूमामाचं नाव घेतलं देवाचं जरी नाम घेतलं तर तीर्थयात्रा तयार होतं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरामध्ये जरी बाळूमामाचं नाव घेतलं देवाचं जरी नाम घेतलं तर घरामध्ये मंदिर तयार होतं भक्ती कशासाठी करायची भक्ती म्हणजे काय सेवा कशासाठी करायची सेवा म्हणजे काय भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात भक्ती जेव्हा भुके शिरते तेव्हा त्याला उपवास म्हणतात हीच भक्ती जर संगीतात शिरली तर त्याला भजन कीर्तन म्हणतात आणि लोकसंगीतात शिरली तर त्याला भारूड म्हणतात हीच भक्ती जर प्रवासात शिरली तर त्याला तीर्थयात्रा म्हणतात आणि हीच भक्ती जर घरामध्ये शिरली तर घरामध्ये मंदिर तयार होतं आणि हीच भक्ती मनाच्या शांत गाभाऱ्यात हृदयाच्या रम्य मंदिरात प्रगटली तर त्याला ध्यान म्हणतात आणि कृतीत उतरली तर तिला सेवा म्हणतात धन्यवाद शरण